विष्णुदास जगी लागो नेदू अंगे पाप पुण्य जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अभंग आपल्या पुढे घेतला. मौजे साखळगाव या ठिकाणी साखळे ईश्वर संस्थांच्या वतीनं आयोजित केलेला महाराजांच्या 33व्या वर्षाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आज आपण उपस्थित आहोत. आज महत्त्वाचं म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज यांचे 19वे वंशज परमपूज्य श्री महंत गुरुवर्य सावता महाराज वसेकर अर्थात महाराजांच्या 19व्या पिढीतील महाराजांचे थेट वंशज आज आपल्या या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित आहेत. महाराजांचं आपण यथोचित असं स्वागत, यथोचित असा सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेला आहे. त्याबद्दल समस्त ग्रामस्थांचं मी आभार व्यक्त करतो. विठ्ठल उपस्थित असणारे या ठिकाणी हरिभक्ती पारायण वैभव महाराज त्यांची कथा चालू आहे. आदरणीय बाबा, आपण सर्व भाविकांच्या वारकऱ्यांच्या श्रोते सज्जन मायबापांच्या उपस्थितीमध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं वैष्णवांचं लक्षण सांगणारा अभंग आपल्या पुढे घेतला. जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी शूर असणाऱ्या विष्णुदासाचं वर्णन करतात. अर्थात या जगामध्ये शूर कोण आहे, या जगामध्ये लढणारा कोण आहे, या जगामध्ये काळासोबत लढणारा कोण आहे. आपण लढतो, आपण शूर आहोत, पण आपण कुणासोबत लढतो याचा विचार आपल्याला कधी पडलाय का? आपण कुणासोबत लढतो? आपण शेजाऱ्यासोबत लढणारी माणसं. भांडण होतं कशामुळं? लढतो कुणासोबत? शेजाऱ्यासोबत. बांध कोरला म्हणून लढणारी माणसं. इकडं अलीकडे आमच्या अंगणात पाणी आलं म्हणून आपण भांडणारी माणसं. म्हणून आपण एकमेकाचे हेवे दावे निर्माण करत असतो आणि लढत असतो. लढत असताना एखाद्याची एवढं काही थोडंसं काही जिंकलं म्हणून काही तो शूर झाला असं नव्हे. शूर कुणाला म्हणायचं? शक्ती संपन्न कुणाला म्हणायचं? तर जो लढत असताना या जगतामध्ये सगळ्यांना त्रास देणारा, सगळ्यांना दुःख देणारा, सगळ्यांना अत्यंत त्रस्त करून सोडणारा आहे, त्याचं नाव आहे काळ. आणि दुसरं आहे संसार. या दोन गोष्टी जगताला सतत त्रस्त करत असतात आणि दुःख देत असतात. याला जो जिंकतो, याच्यावर जो विजय मिळवतो, याला संतांनी शूर म्हणलं. सामान्य माणसाला हरवणं म्हणजे काय शूरत्वाचं लक्षण नाही. सामान्य माणसाला
एखाद्याला ट्रोल करणं म्हणजे काही शूरत्वाचं लक्षण नाही. सामान्य माणसाला बोलणं म्हणजे, जीवाला बोलणं म्हणजे काय शूरत्वाचं लक्षण आहे का? शक्ती संपन्न आहे का? जगामध्ये जीवाला बोलणं काही नवल नाही. कोणी कुणालाही बोलतं, पण शूर कुणाला म्हणायचं? जगद्गुरु जिंकावा संसार हे नाम करी शूर, हे नाम करी शूर, हे नाम करी शूर. जिंकावा संसार तुकोबऱ्याची चर्चा आहे. येणे नावे तरी शूर. जो संसाराला जिंकतो, जिंकणारा जो असतो त्याला शूर असं म्हणायचं. या नावानं शूर म्हणायचं जो संसाराला जिंकतो. येणे नावे तरी शूर. तुकाराम महाराज म्हणतात, मग बाकीच्याच काय आहे? बाकीच्याच काय आहे? कोण बाकीच्याला मोजतो? महाराज म्हणतात, बाकीच्याला आम्ही मोजतच नाही. कीर अहंकार राची घोडी, कीर लक्षच द्यावं लागत नाही त्याला बापुडं म्हणायचं. ज्याची गणनाच केली जात नाही त्याला बापुडं म्हणायचं. ज्याची दखलच घेतली जात नाही त्याला बापुडं म्हणायचं. तुकाराम महाराज म्हणतात, असे किती आहे ती र काय ती बापुडी कीर अहंकाराची घोडी. अर्थात सामान्य व्यक्तीला तुकाराम महाराज काय म्हणतात? बापुडं म्हणतात. अर्थात जो शूर आहे, शूरत्वाचं लक्षण तुकाराम महाराज सांगतात की जो संसाराला जिंकतो तो या जगामध्ये शूरत्वाला प्राप्त होतो, त्याला शूर असं म्हणायचं. आपण कुणाशी करतो संघर्ष? आपण कुणाशी आपली बरोबरी करतो? नको त्या लोकांशी आपण बरोबरी करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, या नको त्या लोकांची बरोबरी करत बसायचं नाही. आपलं व्यक्तिमत्व काय आहे, आपण कोण आहोत याचा विचार मनुष्यानं केला पाहिजे. तुकाराम महाराजांनी याची मनुष्याला स्वतःच्या अस्तित्वाची, स्वतःच्या शक्तीची जाणीव करून दिली आणि सांगितलं, आपण काही सामान्य नाही. आपल्याकडे बलदंड अशी शक्ती आहे, बलदंड असं आपल्याकडे सामर्थ्य आहे. एवढं सामर्थ्य असताना आपण, एवढी शक्ती असताना आपण येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी, आपण सामान्य याच्या जगत असतो. छोटंसं उदाहरण सांगतो. आमच्या गावातून गजानन महाराजांची पालखी इकडे शेगावला येते. पालखी येते, त्या पालखीत पूर्वीच्या काळी हत्ती येत होता. हत्ती यायचा. आम्ही कौतुकानं पाहायला जायचो, बाबा हत्ती आला, गावात हत्ती आला. पालखी 10-15 मिनिटात ती निघून जायची. आम्ही लहान असताना घरून आवरून येस्तोर पालखी निघून जायची. त्या आमच्या गावातून हत्ती बघण्यासाठी आम्ही जायचो. आम्हाला हत्ती बघायला मिळत नसायचा. हत्ती चालायचा, डौलानं हत्ती चालू लागला. गावातली कुत्री भुकायला लागली. म्हणलं काय झालं, कुत्री आज भुकायला लागली. एकटं कुत्रं भुकत नव्हतं, पिल्लावळी सकट भुकायला सुरुवात करायचं. पिल्लावळ आणि कुत्रं ह्याच्यात फरक आहे बरं का.
कुत्र कधी कधी बाजूला राहतं, पिल्लावळ कधी कधी भुकत येते. पण काही वेळेला असं होतं, कुत्राही भुकतं आणि पिल्लावळ देखील भुकते. हत्ती गावातून निघून गेला. आम्ही म्हणलं का हे पिल्लावळ भुकते? हत्तीने त्यांच्याकडे पाहिलं नाही, हत्तीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. हत्ती शेगावला पोहोचला, पण कुत्री आणि पिल्लावळ जागच्या जागीच राहिली. विठ्ठल विठ्ठल. आपण संघर्ष कुणाशी करतो? आपण कुणाशी संघर्ष करतो? तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला जिंकायचंय, आपल्याला शूरत्व दावायचंय. कुणाशी दावायचंय? तुकाराम महाराज म्हणतात या शूरत्व दावायचं असेल तर संसाराला जिंकतो, येणे नावे तरी शूर, त्याला शूर असं म्हणावं. मग सगळ्यात मोठं जिंकण्याचं अवघड आहे, त्याचं नाव आहे संसार. आणि दुसरं एक जिंकू शकत नाही, त्याचं नाव आहे काळ. काळ आणि संसार या दोनच गोष्टी आहेत की ती मनुष्य जिंकू शकत नाही. ना पैशानं, ना सत्तेनं, ना श्रीमंतीनं, ना सामर्थ्यानं, कशानंच जिंकू शकत नाही. काळ आणि संसार. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हा संसार आम्हाला जिंकायचा होता आणि काळ आम्हाला जिंकायचा होता. काळ जिंकण्यासाठी तुकाराम महाराज, संसार जिंकण्यासाठी तुम्ही काय केलं? संतांनी संसार जिंकला. जिंकला म्हणजे काय केला? संतांना संसाराचा स्पर्श झाला नाही, संतांना संसाराचं दुःख झालं नाहीये, संतांच्या पर्यंत संसार पोहोचू शकला नाही, त्याच्या झळा संतांच्या पर्यंत येऊ शकल्या नाहीत. तुकाराम महाराजांना विचारलं, सावता महाराजांना विचारलं, हा तुमच्याकडे स्पर्श करू शकत नव्हता, त्याचं कारण तुमच्या हातात काय होतं? जसं थंडीचे दिवस आहेत, थंडी आपल्याला लागू नये, स्पर्श करू नये म्हणून आपण कशाचा वापर करतो? कोण मफलर वापरतं, कोण कानटुपी वापरतं, कोण गमजा वापरतं, कोण स्वेटर वापरतं. कारण काय आहे? त्याचा स्पर्श आपल्यापर्यंत पोहोचू नये याच्यासाठी मनुष्य ह्या बाकीच्या सगळ्या अवडंबराचा विचार करत असतो. तुकाराम महाराज हा संसाराचं दुःख, संसाराचे चटके तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्याच्यासाठी तुम्ही काय साधन वापरलं, काय तुम्ही प्रोटेक्शन तुम्हाला वापरलं बरं? तुकाराम महाराज तुमच्यापर्यंत हे पोहोचलं नाहीये, सावता महाराज तुमच्यापर्यंत हे पोहोचलं नाही. महाराजांना विचारलं काय वापरलं तुम्ही? तुकाराम महाराज आणि सावता महाराज एकच सांगतात, विठ्ठल. अर्थात सावता महाराजांनी सांगितलं कळे काळाच्या माथा सोटे मारो, कळे काळाच्या माथा सोटे मारो, बळे न भिवू सर्वता, कळे काळाच्या माथा सोटे मारू. अर्थात भगवंताचं नामस्मरण सावता महाराजांनी अंगीकारलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परमात्म्याचं नामस्मरण अंगीकारलं. यामुळं काय झालं? ना संसार स्पर्श करू शकला, ना काळ स्पर्श करू शकला. आपल्याला स्पर्श करू द्यायचा ना या दोन घटनेला, एक संसार नावाच्या संकल्पनेला आणि काळ नावाच्या घटनेला आपल्याला स्पर्श करू द्यायचा नाही. अर्थात विष्णुदास शूर कशानं समजला जातो? शूर कशाला म्हणावं? जो काळाला जिंकतो त्याला शूर म्हणावं आणि संसाराला जिंकतो त्याला शूर म्हणावं. आपण काय जिंकतो? आपण काहीच जिंकत नाही. गाडी रस्त्याने चाललेली असते, गाडीवर मजेशीर नावं लिहिलेली असतात. काय लिहिलेलं होतं? गड जिंकला वाघानं. काय लिहिलेलं असतं? गड जिंकला वाघानं. एखाद्याला ओव्हरटॅक करणं म्हणजे काय गड जिंकणं आहे का बरं? गाडीच्या मागे लिहिलेले असतात. काय वाक्य मजेदार असतात. काय गड जिंकला? अरे त्याला सिंहगड माहिती नाही, त्याला राजगड माहिती नाही, कधी तो राजगडावर चालला नाही, कधी शिवनेरी माहिती नाही, आणि लिहिलेलं असतं गाडीच्या मागं काय
गोड जिंकलं वाघान. अरे काय लिहितो काय, एखाद्याला ओव्हरटेक करणं गाडीवर लिहून कुठं काय जमत असतं का? काय काय पोस्ट करतात, कुठली निवडणूक जिंकतात, कुठं तर असती 100-500 ग्रामपंचायतीची निवडणूक, हा ते जिंकली, लगेच गावात राहिलेलं असतं. कस काय जिंकून आणलं का नाही, मत किती 500, त्यात पोलिंग झालं किती 300, त्यात पडले किती 100. हे 100 काय सहज मिळतात का? मतदान अवघड असतं. सगळ्यात अवघड गोष्ट आहे म्हणजे मतदान. हा कधीच ठाम राहत नाहीत लोक. पैसे एकाचे घेतील, एकाच्या गाडीत फिरतील, एकाचा झेंडा लावतील, एकाच्या सोबत बोलतील, चौथ्याचा प्रचार करतील आणि 5व्याला न सांगता जाऊन मतदान करतील. ही मतदानाची आजची व्यवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. काय याच्यावर विश्वासच ठेवायचा नाही. एका घरामध्ये सगळ्या पक्षाचे झेंडे असतात. बाहेर निघाला की सगळ्या पक्षाचे झेंडे गाडीमध्ये ठेवून निघत असतो. तर आता समजलं, एका ऑफिसला एखाद्या गेला, त्याला वाटलं आता ही इथं या पक्षाचा आमदार आहे, याच्याकडून काम करून घ्यायचंय, लगेच बाणाचे चिन्ह काढतो, लगे इथं लावतो. साहेब आम्ही तुमचेच आहोत की नाही. आला महागारी, दुसरीकडे गेला, तिथं घड्याळाचा माणूस असू द्या, त्यांनी ते बाण घेतला, खिशात टाकला, घड्याळ लावलं, गेला तिथं. अरे चाललेलं असतं काय. अर्थात एखादी व्यवस्था जिंकणं म्हणजे काय शूर झाला का म्हणून कोणी बॅनर लावायचे नाहीत बघा, एखादं काय जिंकलं म्हणून. काय किती दिवसाचं असतं हे, काही नाही. काय जिंकणं, कशाला जिंकायचंय आपल्याला? ह्या व्यवस्थेला जिंकायचं नाहीये. आपल्याला जिंकायचे संसाराला आणि आपल्याला जिंकायचे काळाला. संतांनी काळाला जिंकलं, तुकोबाऱ्यांनी काळाला जिंकलं. जग काळ खाया मी माथा दिले पाय, आम्ही माथा दिले पाय, मी माथा दिले पाय. जग काळ खाया आम्ही माथा दिले पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आम्ही माथा दिला पाय. जगाला खाणारा काळ, आम्ही त्या काळाच्या पायावर माथा दिला. हा काळ जगात कुणालाच सोडत नाही. माणसं सोडतील, माणसं सोडतील, काळ कुणाला सोडणार नाही. आपण म्हणतो बघून घेतो तुझं, काय म्हणतो बघून घेतो. काय बघून घेणार आहे माणसं, काय बघून घेणार आहे? बघून बघून काय करणार आहे? एखादी बदनामी करतील, काहीतरी करतील, तुमच्यावर आळ रचतील, याच्यापेक्षा काय होणार आहे? बघून घेणारा काळाने म्हणावं मी तुला काय करतो, बघून घेतो. काळाने म्हणल्यावर त्याचं काय करायचं असतं, जरा दखल घ्यायची असते. लोकांनी म्हणलेल्याच दखल घेत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, काळ बघून घ्यायला आम्हाला कधी म्हणलाच नाही. आम्ही जिंकलो जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. जगाला खाणारा काळ, तो काळ जिंकण्याची क्षमता आमच्यामध्ये होती. तुकाराम महाराजांनी विचारलं, या काळाला जिंकण्याची क्षमता तुमच्यामध्ये आली, संसाराला जिंकण्याची क्षमता तुमच्यामध्ये आली, तुमच्याकडे काय शस्त्र आहे तुकाराम महाराज? कोणत्या शस्त्राच्या आधारे तुम्ही जिंकता? महाराज म्हणतात, आमच्याकडे एक शस्त्र आहे, ते शस्त्र आम्ही रात्रंदिवस ती शस्त्राचा वापर करतो. कोणतं शस्त्र तुकाराम महाराजांच्याकडे आहे? ज्या शस्त्राच्या जीवावर तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काळाला जिंकू. काय शस्त्र आहे? पैसे नावाचं शस्त्र तर अजिबात कुठं चालत नाही. शस्त्र ज्याला आपण म्हणतो, कुणाकडे असतं छोटंसं शस्त्र, ते बी कुठं चालत नाही. कोणतं शस्त्र आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आमच्याकडे शस्त्र आहे, पण ते शस्त्र कधी बोथड होत नाही. ते शस्त्र सगळीकडे चालतं, त्याची क्षमता कधीच होत नाही. आम्ही असं तीक्ष्ण असणार शस्त्र घेऊन या जगामध्ये चालतो. आमच्याकडे शस्त्र आहे. ते कशाचं शस्त्र आहे? संतांच्याकडे कशाचं शस्त्र आहे? तुकोबाऱ्यांनी तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे,
करणे काम हेची आम्हा करणे काम हाती घेवोनी मान फिरे हाती घेवोनी मान फिरे हेची आम्हा करणे काम वा छान तीक्ष्ण उत्तरे. हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण शब्द नावाचं शस्त्र तुकाराम महाराजांच्याकडे आहे. सर्वात मोठं शस्त्र कोणतं असेल तर ते शब्द नावाचं आहे. भगवंताच्या नावाचं शब्द ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र अर्थात संतांच्याकडे शस्त्र होतं. मंत्र नावाचं शस्त्र होतं. हे शस्त्र कशानं बाधू शकत नाही, कशानं या शस्त्राला बाधा होऊ शकत नाही. म्हणून संतांनी काळ जिंकण्यासाठी हरिनाम नावाचं शस्त्र वापरलं. ते शस्त्राचा परिणाम काय झाला, ते शस्त्र वापरत असताना संतांनी शस्त्र वापरलं, हरिनामाचं शस्त्र वापरलं. आपण कशाचे शस्त्र वापरतो? हरिनामाचं शस्त्र आपल्याकडे नसतं, संतांच्याकडे. बाकी सगळं शस्त्र, कोणतं शस्त्राचा अवलंब संतांनी कधी केला नाही. कधी दिसलं का तुकाराम महाराजांनी तलवारीचा वापर केला? नाही दिसलं. कधी तुकाराम महाराजांनी बाणाचा वापर केला? नाही दिसलं. कधी तुकाराम महाराजांनी चाकूचा वापर केला? नाही दिसलं. संत शस्त्राचा वापर करत नाहीत, पण भगवंताच्या मंत्राचा वापर करतात, भगवंताच्या नामस्मरणाचा वापर करतात. संतांच्याकडे शस्त्र नाही. म्हणून आमचा देव पांडुरंग परमात्मा, जो संतांनी ज्याचं वर्णन केलं, संतांच्या पूजेचा, संतांच्या अस्तित्वाचा, संतांच्या आसतेचा विषय पांडुरंग परमात्मा का होतो, तर त्या पांडुरंग परमात्म्याच्याकडे कोणत्याही पद्धतीचं शस्त्र नाही. कसा येतो? समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहू, आणि कन लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. बस, मला ह्याच्या पुढे काय बोलायचं नाही. कोणताही शस्त्र नाही विठेवरी ज्याचे पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. असा परमात्मा आहे, त्याच्याकडे शस्त्र नाही. आणि तुकाराम महाराजांच्याकडे शस्त्र नाही. महाराज म्हणतात शस्त्र आहे आमच्याकडे, पण कोणतं शस्त्र आहे? एकच शस्त्र माणसाला पूरक ठरू शकतं, जगताला विनाशाकडे घालू शकतं. एकच शस्त्र जगताला चांगल्या मार्गाकडे एकच शस्त्र आणू शकतं. जगाला स्थिर करू शकतं, जगाला अस्थिर करू शकतं, जगाच्या मनात कलुषित विचार निर्माण करू शकतं, जगाचं मन शांत करू शकतं. असं एकच शस्त्र आहे. संतांनी त्या शस्त्राचा वापर केला. संत त्या शस्त्राला पूजा करतात, त्या शस्त्राला देव म्हणतात,
त्या शस्त्राला नम्रतापूर्वक संत नमस्कार करतात. त्या शस्त्राचं नावही संतांनी सांगितलं, विठ्ठल विठ्ठल. शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करो, शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करो शब्दाची शस्त्रे पूजा शब्दाचं धन आहे. ज्ञानोबराने शब्दाचं धन निर्माण केलं. पहिल्या शब्दाचं धन निर्माण करणारे, पहिले शब्दाची उत्पत्ती करणारे, पहिले संत साहित्य निर्माण करणारे संत शिरोमणी सावता महाराज आहेत. ज्या वेळेला दिल्लीला साहित्य संमेलन भरलं होतं, तारा भवाळकर नावाच्या एक साहित्यिक होत्या. त्या साहित्यिकांनी उहापोह करत असताना सांगितलं, पहिले शब्दाचे निर्माते आहेत, पहिली मराठी भाषेचे जनक आहेत. पहिली मराठी भाषा जर निर्माण कुणी केली असेल तर संत परंपरेनं केली, आणि त्या संत परंपरेतील पहिले शब्दाचे जनक आहेत संत सावता महाराज. विठ्ठल. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर 1 वर्ष सावता महाराजांनी संजीवन समाधी घेतली, आणि ज्ञानेश्वर महाराजांना वडील होते. पहिली अभंगाची सुरुवात सावता महाराजांनी केली, आणि केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज परत शब्दाचं महत्व सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की शब्द हे काय आहे, देव आहे. शब्द देव आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. शब्द शस्त्र आहे असं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. आणि त्या शब्दाची आम्ही पूजा करू, कारण शब्दानं जगात काही घडतं. मला महाभारतातलं उदाहरण सांगायचंय. महाभारत कशानं घडलं? आंघोळ करत असताना अचानक डबक्यामध्ये धृतराष्ट्रातली पोरं पडली. ती पाहिली कोणी? मला काय गोष्टी जास्त सांगता येत नाहीत. पाहिली कोणी? ती द्रौपदीनं पाहिलं. तिने एकच वाक्य वापरलं, अंधस्य पुत्र अंधानाम, म्हणजे आंधळ्याची पोरं ही आंधळी असतात, असं एक वाक्य वापरलं. एका वाक्यातून महाभारताची निर्मिती झाली. जर एका वाक्यातून महाभारताची निर्मिती होते, अर्थात हा शब्द जगाला पेटवू शकतो, शब्द जगाला शांत करू शकतो, शब्द जगाला स्थिर करू शकतो. म्हणून आपल्या मुखातून अराजक शब्दाची उत्पत्ती झाली नाही पाहिजे. आपण जबाबदार आहोत. स्वामी विवेकानंद सांगायचे, आज युवक दिन आहे. स्वामी विवेकानंद सांगायचे, जेव्हा शब्दावर प्रेम करणारी, जेव्हा देशावर प्रेम करणारी, देशाला राष्ट्राला समर्पित कार्य करणारी, समर्पित काम करणारी युवा पिढी तयार होईल, त्यावेळेला देशाचं आणि जगाचं कल्याण होईल. हे स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलं. याचं कारण काय आहे? शब्दानं सगळं घडतंय. जगाला कुठं ठेवायचं? संतांनी या शब्दानं काय केलं? संतांनी या शब्दाचा शस्त्र म्हणून वापर केला. तुकाराम महाराज म्हणतात, या शब्दाला आम्ही रूपक काय दिलं, शस्त्राला रूपक काय दिलं? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या जगामध्ये पट्टे चालवणारे आहोत, अर्थात पट्टे खेळणारे आहोत. पट्टा आमच्याकडे आहे. तो कोणता पट्टा? जो पट्टा चालवल्यानंतर पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये युद्ध नीतीमध्ये दानपट्टा नावाचा एक प्रकार अवलंबला जायचा. दानपट्टा खेळणं म्हणायचं. आणि तो दानपट्टा जर चालू लागला, किती जरी बलाढ्य शक्ती आली, किती जरी आक्रमण आपल्यापर्यंत येऊन पोहोचली, तर त्या दानपट्टा काय करायचा? आपल्या स्वतःच्या शरीराचं रक्षण करायचा. हा जो दानपट्टा आहे, तुकाराम महाराज म्हणतात, असा हा दानपट्टा या जगामध्ये आम्ही चालवतोय. त्या दानपट्ट्याचं स्वरूप काय आहे? तर तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताचं भजन, भगवंताचं नामस्मरण
हे या दांडपट्ट्याचं स्वरूप आहे. हे स्वरूप घेऊन आम्ही या जगामध्ये दानपट्टा चालू लागलो. त्या दानपट्टा चालवल्यामुळं अर्थात भगवंताचं नामस्मरणाचं सुरक्षा कवच निर्माण झालं. आणि सुरक्षा कवच निर्माण झाल्यामुळं आम्हाला काहीच स्पर्श करू शकत नाही. मग तुकाराम महाराजांना विचारलं, काही स्पर्श करू शकत नाही, तुम्ही लढता असं म्हणता, तुमच्यापर्यंत काहीच येऊ शकत नाही, मग आक्रमण हो. ज्या अर्थी तुकाराम महाराज म्हणतात आम्ही दानपट्टा चालवतो, त्या अर्थी संतांच्या वरती काय होत होती? आक्रमण होत होती. मग कशाचे आक्रमण संतांच्या वरती व्हायचे? इथंच जर आपण गेलो, जनार्दन स्वामी किल्लेदार होते. जनार्दन स्वामी किल्लेदार होते. किल्लेदार असताना अनेक परिक्यांची आक्रमण जनार्दन स्वामीवरती झाली. नाथ महाराजांनी ते आक्रमण परतवणं लावण्याचा प्रकार नाथ महाराजांनी केला. अर्थात संतांवरती देखील आक्रमण होत होते. संतांना देखील युद्ध करावं लागत होतं. संतांना देखील त्रास होत होता. जगात कुणाला त्रास देतं? जगत दुसऱ्याला त्रास देत नाही, सामान्याला त्रास होत नाही. भिकाऱ्याला कधीच त्रास होत नाही. बघा, भिकाऱ्याला त्रास होत नाही. भिकाऱ्याला कुणी टार्गेट करत नाही. भिकाऱ्याला कुणी बोलू शकत नाही. बोलतात कुणाला? चांगल्या लोकांना लोक बोलत असतात. चांगल्या लोकांना बोलतात. हा जगाचा स्वभाव आहे. चांगल्या लोकांना बोलतात. मग जगाने संत सोडले नाहीत, मग जगाने साधू सोडले नाहीत, मग जगाने सत्पुरुष सोडले नाहीत, मग जगाने सज्जन लोक सोडले नाहीत. कुणी उठायचं आणि या लोकांवर बोलू लागायचं. तुकाराम महाराजांवर अशी लोक बोलायची. कोणती बोलायची? ओ गावातली लोक बोलायची. ओ कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. तुकाराम महाराज म्हणतात ही सगळी लोक आम्हाला लोकही बोलायची. हो बोलायची लोक पण कोणती? अहो मी सांगू का, बोलायला सुरुवात करतात पहिली तुमची जवळची लोक, नंतर बाहेरचे बोलतात. बाहेरच्यांना काय माहिती असतं? तुकाराम महाराज म्हणतात गावीचे हे लोक. ज्या अर्थी गावीचे शब्द तुकाराम महाराज वापरतात, त्या अर्थी जवळची लोक तुकाराम महाराजांना बोलू लागले. महाराजांना या लोकांशी संघर्ष करावा लागला. जगामध्ये चांगलं वागायला सुरुवात केली की संघर्ष करावा लागतो. कुणाशी? पहिलं आपल्याच लोकांशी संघर्ष करावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पहिल्यांदा आपल्याच लोकांशी संघर्ष केला. आणि हा संघर्ष करत असताना किती जरी लोकांनी बोललं तर तुकाराम महाराज त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. चांगल्या माणसाने नीट ऐका. कुणी शिव्या देऊ द्या, कुणी आपल्यावर टीका करू द्या, कुणी आपल्यावर आपली निंदा करू द्या, कुणी आपली बदनामी करू द्या, आपल्याला काहीच फरक पडत नाही. आपण त्यांच्याकडे पाहायचंच नाही. तुकाराम महाराजांनी सहज निर्वाळा दिला. निंदी कोणी वंदी, निंदी कोणी वंदी, कोणी वंदी पूजा करी, कोणी वंदी पूजा करी, कोणी वंदी पूजा करी. निंदी कोणी मारी, पूजा करी, पूजा करी, कोणी वंदी पूजा करी. निंदी कोणी वंदी मारी, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. तुकाराम महाराज म्हणतात कुणी काही जरी म्हणलं तर लक्ष देऊ नका. कोणत्या झाडाला लोक दगड मारतात? कोणत्या? वाळलेल्या झाडाला दगड कुणी मारेल का हो? ज्याला आंबे नाहीत त्याला दगड कुणी मारेल का हो? नाही. ज्याला आंबे आहेत, ज्याला फळं लागलेले आहेत, फळं धारण्यात आलं आणि आंबे लागले की लोक काय करतात? दगड मारतात. म्हणून आपल्याकडे आंबराई असलं, आंब्याचं झाड असलं, म्हणलं का दिवसभर कुठं जाता? काय नाही, आंब्याला आंबे खूप लागलेले आहेत आणि ते आंबे लोक दगड मारतात, म्हणून आम्ही आंब्याचं रक्षण करायला जातो. आंब्याचं रक्षण करावं लागतं, बाबळीचं रक्षण करावं लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. कशाचं? बाबळीचं. बाबळीच्या झाडाला कोण राखण बसल का हो? कोण बसल का? बाबळीच्या झाडाला कोण दगड मारायला जाईल का? नाही. आंब्याच्या झाडाला लोक दगड मारायला येतात. अर्थात चांगल्याच झाडाला लोक दगड मारत असतात. तुकाराम महाराज म्हणतात याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मग
असे जन नाही कान ते ठाई वा वा. नाही कान तये ठाई. लोक हसतील त्या ठिकाणी लक्ष द्यायचं नाही. जगाला काय आपण आहोत, आपलं सर्टिफाईड आणि आपण कोण आहोत ही जगानं सांगायची गरज नाही. आपल्याला कोणी सांगितलं पाहिजे? देवानं सांगितलं पाहिजे. पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा. दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा. मजा येते. काय नाही कान तये ठाईन, पुसने ते पुसा पांडुरंगा. अर्थात काय जगाला विचारायचं, पांडुरंगाला विचारलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मी, तुका म्हणे नव्हे मी, दिसतो मी तैसा. पुसणे ते पुसा पांडुरंगा, नाही कान तये ठाई. जगत काय म्हणते याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. महाराजांना त्रास देणारी मंडळी होती. महाराज म्हणतात, मला युद्ध करावं लागलं, या लोकांशी युद्ध करावं लागलं. एक लोक काय म्हणतात हे पुसत बसण्याच्या भानगडीत पडायचं नाही. लोक बोलतच असतात, नाही भानगडीत पडायचं. महाराज पुसत बसण्याच्या भानगडीत पडले नाहीत. नाही कान तये ठाई, पुसत बसण्याच्या भानगडीत पडले नाहीत. महाराज म्हणतात, अरे यांना काय बोलायचं, यांच्याशी काय युद्ध करायचे. हा पुलाची वाट आपण फुलाची वाद आपणची. काय जगाशी संवाद करायचाय, काय जगताला दोषी धरायचा, संघर्ष करायचाय ना, युद्ध करायचंय ना. युद्ध करत असताना शस्त्र वापरायचंय ना, वापरू म्हणतात तुकाराम महाराज. पण वापरत असताना आम्हाला युद्ध करावं लागलं. बिगर युद्धाचे अभंग तयार झाले नाहीत, बिगर संघर्षाचे अभंग तयार झाले नाहीत. रामेश्वर भट्टाने म्हणावं अभंगाची निर्मिती होते, जिजाबाईने म्हणावं अभंगाची निर्मिती होते, पाटलानं त्रास द्यावा अभंगाची निर्मिती होते. महाराज म्हणतात, ह्या प्रत्येक अभंगाची जी निर्मिती झाली आहे ती निर्मिती करण्याच्या पाठीमाग शब्दाची उत्पत्ती आम्ही केली. आणि शब्दाची उत्पत्ती करत असताना आम्हाला युद्ध करावं लागलं. युद्धामध्ये शस्त्राचा वापर करावा लागला. महाराजांना विचारलं, महाराज युद्ध करावं लागलं का? हो म्हणतात, आमच्या आयुष्यात युद्धच होतं. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, आम्हाला युद्ध करावं लागलं. मग युद्ध करत असताना शस्त्र काय वापरलं तुकाराम महाराज? महाराज म्हणतात, कोणताही पुढून आलेला वार आमच्यापर्यंत येऊ शकला नाही. त्याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण, अर्थात आम्ही पट्टा वापरला. त्या पट्ट्याचा निर्देश तुकाराम महाराज करतात. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जागी, पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जागी, पट्टे ढाळू
निर्देश केला तुकाराम महाराजांनी, पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी, लागोने दुआंगे पाप पुण्य. पट्टे ढाळू, ढाळू शब्दाचा अर्थ आहे मराठी भाषेमध्ये चालवणं, पट्टा चालवणं. भगवंताच्या शस्त्राचा पट्टा चालवला, ढाळू चालवणे, पट्टे. आम्ही पट्टे चालवतो. या जगामध्ये आम्ही विष्णुदास असे आहोत की आम्ही एकच आहोत की आम्ही ते पट्टे चालवतो. ते पट्टे चालवल्यामुळं आम्हाला कोणतीही शक्ती स्पर्श करू शकत नाही. मग महाराज कोणती शक्ती स्पर्श करू शकत नाही? जगाचं आक्रमण तर आमच्यावर येऊ शकत नाही, पण याच्या पलीकडे असणारं पाप पुण्य आहे, ते पाप पुण्य देखील आम्हाला स्पर्श करू शकत नाही. लागो नेदू अंगी पाप आणि पुण्य. आमच्याकडे लागू नेदू अंगी पाप पुण्य. पापही येऊ शकत नाही आणि पुण्यही येऊ शकत नाही. आपल्याला पापही लागतं आणि आपल्याला पुण्यही लागतं. संतांना पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही, कारण त्याची अहंकाराची वृत्ती संपलेली असते. हे मी करतोय ही प्रवृत्ती त्यांची संपलेली असते. आणि आपण छोटं काय केलं की मी करतोय अशा स्वरूपाची वल्गना माणसं करत असतात. एक माणूस आहे, एक तथाकथित माणूस आहे, मी केलं मी केलं मी केलं. मी म्हटलं की आपल्याकडे अहंकार येऊन चिटकला. आलाच अहंकार. वर्षानुवर्ष मी केलं म्हणणारी काही मंडळी आहेत. एक माणूस आहे वर्षानुवर्ष म्हणतो हे मीच केलं, हे माझ्यामुळं झालं. अरे तुझ्यामुळं काहीच झालं नाही. तो विषय तू घेतला म्हणून तुझं अस्तित्व आजपर्यंत टिकलं. तो विषय जर तू घेतला नसता तर तू या जगामध्ये चिमणीला देखील राहिला नसता, काजव्यासारखा उडून गेला असता. मी केलं, अहंकार आला की मनुष्य संपला. छोटंसं उदाहरण देतो. एक चित्रकार होता, खूप छान चित्र काढायचा. म्हटलं छान चित्र काढतो, सगळं करतो. ज्योतिषाकडे गेला. ज्योतिषाला म्हणायला मी फार चांगला चित्रकार आहे. काढलेली सगळी चित्र ज्योतिषाला दाखवली. ज्योतिषी म्हणला एवढी सगळी चित्र काढलेली आहेत, एवढी सुंदर हुबेहूब काढलेली आहेत, एवढं सगळं तू करू शकतो, काही दिवसानं तू जाणार आहे. बघा, विनाकारण 3 लोकांकडे कधी जायचं नाही. एक डॉक्टर, दुसरं वकील आणि तिसरं ज्योतिषी. विठ्ठल विनाकारण डॉक्टर कडे गेला की त्याने चेक केलं, सांगितलं प्लेट वाढलेत, हे झालं, तुला बीपीचा त्रास होतो, ही गोळी चालू करावी लागेल. काही नसताना डॉक्टर कडे गेले की काय होणार? उगाच डोक्याला ताप वाढून बसणार. काही नसताना डॉक्टरकडे जायचं नाही. दुसरं, काही नसताना ज्योतिषाकडे अजिबात जायचं नाही. ज्योतिष म्हणजे काय सांगू का? एका वाक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज लावून तुम्हाला काही सांगणं, याचं नाव काय आहे? ज्योतिष. बा, ज्योतिषाची पुढची व्याख्याच करताच येत नाही. तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज लावायचा, तुमच्या लागेबांधीचा अंदाज लावायचा, सगळं विचारून घ्यायचं, मग सांगतं त्याच्यामुळं असं झालं असेल बरं का, याला काय म्हणायचं? ज्योतिष. तिसरं आहे वकिलाकडे सल्ला घ्यायला जायचं नाही. सल्ला कधीच चांगला देणार नाही, अडचणीत येईल. तार मी विचार केला. एक केस होती महाराज, एक केस होती. ती लहान मुलगी, कोवळ्या वयात आलेली मुलगी होती. त्यावेळेला तिच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाल्यानंतर ती लहान कोवळ्या वयातली 12-13 वर्षाची मुलगी कोर्टात गेल्यानंतर तिथं दावा दाखल केला, युक्तिवाद झाला, सगळं झालं. वर्षानुवर्ष चाललं. तिचं वय 80 झालं. 80 झाल्यावरती कोर्टाच्या पायरीवर होती आणि विचारलं, आजी तुम्ही इथं का बसला? तिनं उत्तर अत्यंत साजेल असं दिलं, बाळा मी वयाच्या 12-13 वर्षाची होती, माझ्यावर अत्याचार झाला आणि तेव्हा मी कोर्टात केस टाकली होती, त्याचा निकाल अजून येतोय म्हणून वाट बघत बसले. म्हणून सल्ले देणारे आणि कोर्टात कोणी जाऊ नका, याचं निकाल कधीच लागत नाही. वर्षानुवर्ष काय असतात म्हणून म्हणतात काय, कोर्टाची पायरी चढू नये. विठ्ठल मी सांगत होतो की याच्याकडे कधी जायचं नाही. कोणत्या या 3 लोकांकडे कधी जायचं नसतं. सल्ला चुकीचा देत असतात, लागत असतं. मी सांगत माझा मुद्दा हा होता. मी या मुद्द्यातून पलीकडे गेलो, जरा मला अवांतर जायची आवश्यकता भासत नाही, पण कसं काय गेलो कळलं नाही. मुद्दा एक होता की मी सांगत होतो, ज्योतिषी होता. त्यांनी ज्योतिषानं सांगितलं
खूप चांगली मूर्ती करता, पण काय तुमचा मृत्यू लवकरच येणार आहे. तुम्ही खूप छान मूर्तिकार होता, या मुद्द्यातून मी या मुद्द्याकडे गेलो. छान मूर्तिकार होता, लवकर मृत्यू येणार आहे. एक काम, तो म्हणला लवकर मृत्यू येणार आहे, मी मूर्तिकार आहे, हुबेहूब मूर्त्या तयार करू शकतो, मी काळाला देखील फसवू शकतो. कस काय काळ येणार आहे बघूया, मला कसा घेऊन जातोय बघूया. एवढ्या सुंदर हुबेहूब मूर्त्या, काळ देखील फसवू शकतो. 50 मूर्त्या केल्या. 50 मूर्त्या केल्यानंतर त्या 50 मूर्तीच्या मध्ये जाऊन तो बसला. स्वतःच्या 50 मूर्त्या बनवल्या, मूर्तीच्या मध्ये जाऊन बसला. काळ तिथं आला. काळ यमदूत त्या ठिकाणी आले. काळ यमदूत आल्यानंतर यमदूत म्हणतायत हुबेहूब मूर्त्या केल्यात, असा मूर्तिकार जगात आम्ही पाहिलाच नाही. हुबेहूब मूर्त्या केल्या, मूर्तिकार आम्ही पाहिलाच नाही. कसा आहे तो पठ्ठ्या मला बघायचा आहे, की ज्यांनी ही मूर्ती तयार केली त्याचा अहंकार जागा झाला. त्या 50 मूर्तीतून तो उठून उभा राहिला. मी आहे, मी ही मूर्ती करणारा अहंकार जागा झाला. काळाच्या गळ्यामध्ये पडला, अहंकार जागा झाला. काळही येतो, अहंकार जागा झाला, पापही लागतं. अहंकार जागा होऊ नये माणसाचा, अहंकार जागा झाल्यावर होतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देव व्हायचा असेल तर अहंकार शून्य जगा, तुम्ही देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अर्थात अहंकार, आपल्याला पाप का लागतं ना आपल्याला पुण्य का लागतं, पाप का लागतं, आपण अहंकारानं कर्म करत असतो म्हणून आपल्याला पाप. अहंकारानं कुठलंही कर्म संत करत नाहीत. पाप पुण्य नातळे त्या, पाप पुण्य नातळे त्या. ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगे नातळे त्या. विष्णुदास झुंजार असतात, पाप पुण्य नातळे त्या म्हणजे त्यांच्यापर्यंत येऊ शकत नाहीत. हा एक अर्थ. पाप पुण्य अंगी नातळे त्या म्हणजे पाप पुण्य त्यांना स्पर्श करू शकत नाहीये. दुसरा एक अर्थ. तिसरा एक अर्थ आहे की पाप पुण्य त्यांना स्पर्शच करू शकत नाही. 3 अर्थ होतात. पाप पुण्य अंगी नातळे त्या, अर्थात पाप पुण्य त्यांना लागत नाही. का लागत नाहीत? त्यांचं स्वरूप, त्यांचं जीवन या पापाच्या आणि पुण्याच्या पलीकडे जाऊन पोहोचलं. अहंकाराच्या पलीकडे जाऊन पोहोचलं, गर्वाच्या पलीकडे जाऊन पोहोचलं, शंकेच्या पलीकडे जाऊन पोहोचलं, मानाच्या पलीकडे जाऊन पोहोचलं. त्याच्यामुळं त्यांना पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. का तर त्यांचं स्वरूप आग्नी रूप झालं. लागून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो ते रूपाप पुण्याका, लागो ते रूपाप पुण्याका. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोनी पाप पुण्याका, लागोनी पाप पुण्याका. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दो पाप पुण्यांगा. आणि तुकाराम महाराज म्हणतात लागोने दो पाप पुण्यांगा, लागोने दो पाप पुण्यांगा, पाप पुण्य अंगी नातळे त्या. 3 प्रमाण सारखे आहेत. कोणतं? लागोने दो पाप पुण्यांगी, ते ह्या अभंगातलं लागोने दी पाप पुण्यांगी. तुका 3 प्रमाण सांगा. लागो नेदू अंगी पाप पुण्य,
हे याच्यातलं प्रमाण लागून येतो पाप पुण्य लागून येदू पाप पुण्य अंगी तुम्ही म्हणलेलं प्रमाण आणि पाप पुण्य अंगी नातळत्या विठाल विठाल पाप पुण्य त्यांना स्पर्श करू शकत नाही, त्यांच्याकडे शस्त्र आहे. तुकाराम महाराजांना विचारलं, पाप पुण्य स्पर्श तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही, झाला का पापाचा आणि पुण्याचा स्पर्श? आपल्याला पापाचाही स्पर्श होतो आणि आपल्याला पुण्याचाही स्पर्श होतो. पुण्य केलं तरी कळतं, पाप केलं तरी कळतं. काही जरी केलं तर आपल्यापर्यंत त्याच्या झळा येऊ शकतात, त्याचा चटके आपल्यापर्यंत येऊ शकतात. संतांच्याकडे ते येऊ शकत नाहीत. तुकाराम महाराजांना विचारलं, हे झालं पाप पुण्याच्या बाबतीत. विष्णुदासाचा स्वभाव सांगितला, विष्णुदासाची स्थिती सांगितली, विष्णुदासाचा लढण्याचा बाणेदारपणा तुम्ही सांगितला. एकच असे विष्णुदास या जगामध्ये आहेत की त्यांचं तुकाराम महाराज कौतुक करतात. कौतुक विष्णुदासाचं करतात कारण ते स्वाभिमानी आहेत. विष्णुदास कुणाला म्हणायचं? जे स्वाभिमानी आहेत त्यांना विष्णुदास असं म्हणायचं. जे लाचार नाहीत त्याला विष्णुदास असं म्हणायचं आणि जे नम्र आहेत त्याला विष्णुदास असं म्हणायचं. आता सांगतो तुम्हाला, विष्णुदास कधीही लाचार होऊ शकत नाही. लाचार म्हणजे काय? कुणाच्या पुढं पुढं करणं, हे करणं. विष्णुदास लाचार होऊ शकत नाही. विष्णुदास स्वाभिमानी बाणा विष्णुदासाचा कधीच जाऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्याकडे आले, सोने देतो म्हटले, द्रव्य देतो म्हणले, अब्दागिरी देतो म्हणले. बघा, महाराज आले, महाराजांनी एवढं सगळं काही शिवाजी महाराजांच्या पुढे ठेवलं. एवढं सगळं ठेवून गाथा नावाचा प्रकार लिहित असताना, अभंग नावाचा प्रकार लिहित असताना एवढं सगळं ठेवलं तरी शिवाजी महाराजांनी या सगळ्या हव्यासाच्या पोटी कुठंही लाचारी स्वीकारलेली नाही. हे तुकाराम महाराजांचा आणि विष्णुदासाचा काय आहे? बाणेदारपणा आहे. तो विष्णुदासाचा स्वभाव आहे. आणि दुसरं, विष्णुदास नम्र असतात. आता त्याच्यातला प्रकार सांगतो. दोन गोष्टी दिसायला सारख्या असतात, लाचारी आणि नम्रता दिसायला सारखीच आहे. दोघांमधला फरक कळत नाही. डोळस पद्धतीनं पाहिलं दोन्ही क्रिया सारखीच करतात. लाचार मनुष्य असाच होतो आणि नम्र मनुष्य देखील असाच होतो. पण लाचारी आहे का नम्रता आहे हे ओळखायला येत नाही. हे मोठं गमक आहे. विठ्ठल हे ओळखायलाच येत नाही. विष्णुदासाच्या बाबतीत विष्णुदास ओळखला जातो तो कशानं? या सगळ्या भावनेनं ओळखला जातो. तुकाराम महाराज म्हणतात, या विष्णुदासाचं अंतकरण, या विष्णुदासाच्या अंतकरणामध्ये काय स्थिती प्राप्त झालेली आहे? निर्भर अंतरी सदा सर्वकाळ, निर्भर अंतरी सदा सर्वकाळ, तरे सदा सर्व काळ. अंतकरणामध्ये निर्भरता प्राप्त झालेली आहे. निर्भर म्हणजे काय? निर्भय शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेला नाही. काही ठिकाणी निर्भय शब्द वापरला आणि काही ठिकाणी निर्भर शब्द वापरला. दोन शब्द विष्णुदासाच्या बाबतीत आणि मनुष्याच्या बाबतीत अत्यंत गरजेचे आहेत. एक निर्भर आणि एक निर्भय असणं गरजेचं आहे. आपण सगळे भयग्रस्त आहोत.
आणि आपण निर्भर नाही. निर्भर म्हणजे सतत आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी विचार चालत असतो, सतत आपलं अंतःकरण काहीतरी विचारानं प्रलंबित होत असतं, सतत विचाराची ज्योत आपल्या अंतःकरणात चालत असते, चिंतेची ज्योत चालत असते, चिंता निर्माण होत असते. चिंता निर्माण झाल्यामुळं मनुष्य निर्भर होऊ शकत नाही. निर्भर होण्यासाठी मनुष्याचं जीवन चिंतामुक्त झालं पाहिजे, चिंताच निर्माण नाही झालं पाहिजे. ज्या दिवशी चिंता निर्माण होणार नाही त्या दिवशी मनुष्य निर्भर झाला. आणि दोन गोष्टी मनुष्याला जास्त त्रासदायक आहेत, एक निर्भय आणि दुसरं निर्भर न होणं. बघा वाक्याचा उपयोग मी सांगतो, निर्भर न होणं आणि निर्भय असणं, निर्भर होणं आणि निर्भय असणं गरजेचं असतं. आपण सगळे भयग्रस्त आहोत. काळाची भीती आहे कशाची आहे? तुकाराम महाराज या जगामध्ये निर्भय आहेत, सावता महाराज या जगामध्ये निर्भय आहेत, निर्भय आहेत आणि निर्भर देखील आहेत. तुकाराम महाराजांना विचारलं, निर्भर आहात का तुम्ही? आम्ही निर्भर नाहोत. आमच्या चित्तात अनेक विचार चाललेले असतात, आमचं मन अनेक वेळेला नको नको ते विचार करतं, आमचं मन सतत धावाधाव करतं, आमच्या अंतःकरणातले वृत्ती कधी थांबत नाहीत. वृत्तीचा पिसाराच्या पिसारा चाललेला असतो. मनुष्य शेवटच्या क्षणापर्यंत जात नाही तरी देखील त्याची वृत्ती निर्भर होत नाहीये. मी छोटंसं उदाहरण सांगतो. मेल्यावर तरी माणसानं निर्भर व्हावी की नाही? मेल्यावर तरी मेलेला असतो, नेत असतात लोक, त्याचा दहावा झाला, दहावा घालायला लागला, दहावा घालायला सुरुवात केली, पिंड ठेवला आणि तिथं देखील कावळा येत नाही म्हणून वाट बघत आपण बसतो. आणि मग सगळी गावातली सगळी आजूबाजूची लोक जातात, नातेवाईक जातात, मुलगी जाते, मुलगा जातो, सगळे पाया पडून येतात. काय राहिलंय काय तुझं बाबा? राहिलं असेल तर आम्ही पूर्ण करतो, पण काय कर, का स्पर्श कर. मेलं तरी मनुष्य निर्भर होऊ शकत नाही, म्हणजे त्याच्या चित्तातली वृत्ती निर्माण होणारे विचार थांबवू शकत नाहीत. संत म्हणतात आम्ही जिवंतपणी आम्ही आयुष्यामध्ये निर्भर झालो आणि दुसरी गोष्ट आम्ही निर्भय देखील झालो. आम्हाला निर्भयता शिकवायची गरज नाही, आम्ही निर्भय आहोत जगामध्ये. तुकोबऱ्यांनी उद्घोष केला. महाराज म्हणतात आम्ही निर्भय, भय नाही त्रैलोके. आम्हाला त्रिलोक्यामध्ये भय शिल्लक राहिलं नाही आणि निर्भयता प्राप्त झाली. निर्भर अंतरी सदा सर्व काळ, सदा आमचं चित्त सदा सर्व काळ अंतरी काय आहे? निर्भर आहे. निर्भर अंतरी सदा सर्व काळ विठ्ठल विठ्ठल. सुख दुःख नाही जाड आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. आनंदे निर्भय असो भलते ठाई, सुख दुःख नाही चाड आम्हा. आनंदे निर्भर असो भलते ठाई, निर्भर अंतरी सदा सर्व काळ. महाराजांनी विचारलं, सदा सर्व काळ निर्भर आहे, तुम्हाला काही चिंता शिल्लक राहिली नाही का? महाराज म्हणतात आम्हाला चिंता शिल्लक राहिली नाही का? आम्हा भय नाही चिंता धाक, भय नाही चिंता धाक, जन्म मरण नाही एक, आलाय लोकी परलोक, भय नाही चिंता धाक. नाटातलं प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला भय नाही, धाक नाही, चिंता नाही,
काहीच शिल्लक राहिलेलं नाही, कारण आम्ही निर्भर झालेलो आहोत. निर्भर अंतरे सदा सर्व काळ. मग तुकाराम महाराज तुम्ही निर्भर झालेला आहे. बाकीचं एवढं सगळं कसं चालतं तुकाराम महाराज? निर्भर होऊन चालल काय? संसार काय म्हणल, जिजाबाई काय म्हणेल, लोक काय म्हणतील, तुम्ही निर्भर कसे झाला हे चालतं कसं तुकाराम महाराज? जिजाबाईच तुकाराम महाराजांना म्हणायला लागली, महाराज एवढं स्वस्त कसं बसता बरं तुम्ही? भजन करता, काही काम करत नाही, काही धाम करत नाही, पांडुरंगाचं स्मरण करता, एवढं सगळं तुम्हाला चालवायचंय, तुम्ही स्वस्त कसा बसताय? जगद्गुरु तुकाराम महाराज सावता महाराज स्वस्त बसायचे. महाराजांची पत्नी सावता महाराजांना म्हणायची, महाराज अहो तुम्ही स्वस्त कसं बसता? नुसतं पांडुरंगाचं शेतात भजन करता, नामस्मरण करता, एवढं सगळी स्थिती तुमची प्राप्त झालेली आहे, बाकीचं कोणी बघायचं? तुकाराम महाराजांना जसं स्वतःच्या पत्नीनं विचारलं तसं सावता महाराजांना देखील स्वतःच्या पत्नीनं विचारलं, एवढं सगळं कसं चालायचं? तुकाराम महाराजांना विचारल्यानंतर तुकाराम महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमोची पांडुरंगा, माऊली आमोची पांडुरंगा. नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमोची पांडुरंगा, माऊली आमोची पांडुरंगा. चिंता करायची आपल्याला गरज नाही. तुकाराम महाराजांच्या पत्नीनं विचारल्यानंतर तुकाराम महाराजांनी तिला उत्तर दिलं, माऊली आमुची पांडुरंग. म्हणून संसाराची चिंता आपण करायची नाहीये. आपण काय करायचं? भगवंताचं चिंतन करायचं. चिंता परमात्मा करेल. अर्जुनाच्या आयुष्यातला प्रसंग आहे, अर्जुन परमात्म्याचं चिंतन करायचा. एवढं सगळं युद्ध चालू आहे, अर्जुन गाढ झोपलेला आहे. सगळ्यांनी प्रश्न केला, अर्जुना तुझ्या पुढे असणारी बलाढ्य शक्ती आहे, तुझ्या पुढे असणारी एवढे शूरवीर आहेत, तरी देखील तू शांत झोपलाय, तुला काय कळत नाही का? तू गाढ झोपलेला आहे. तिकडे प्रतिज्ञा केली, भीष्मानं प्रतिज्ञा केली की सूर्य उगवायच्या आत मी काय करेन. प्रतिज्ञा भीष्माची आहे बरं का. जगामध्ये प्रतिज्ञा कुणाची मनावर घ्यायची हे ठरवलं पाहिजे. आपण कुणाची प्रतिज्ञा मनावर घेतो? कुणाची? गल्लीतल्या माणसाची प्रतिज्ञा कधी मनावर घ्यायची नाही. हा, एखाद्या तालुक्यातल्या माणसाने, एखाद्या समूहाच्या माणसाने केलेली प्रतिज्ञा कधी मनावर नाही घ्यायची. यांच्या अशा अनेक प्रतिज्ञा होत्यात, प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. प्रतिज्ञा प्रतिज्ञाच राहते, पूर्ण प्रतिज्ञा त्याची होते. अहो त्याची देखील पूर्ण झाली नाही भीष्माची प्रतिज्ञा. भीष्मानं प्रतिज्ञा केली होती. काय प्रतिज्ञा केली होती? भीष्मानं प्रतिज्ञा केली होती की दुसऱ्या दिवशी सूर्य उगवायच्या आत मी पृथ्वी काय करेन. प्रतिज्ञा भीष्माची होती. भीष्मानं प्रतिज्ञा केली. 4 पांडव धावत आले. अर्जुना का झोपला? प्रतिज्ञा भीष्मानं केली बरं का. आजपर्यंत प्रतिज्ञा खोटी झाली नाहीये. तू स्वस्त बसू नकोय, तू काहीतरी याच्यावर उपाययोजना कर. भीष्मनी केलेली प्रतिज्ञा. अर्जुन गाढ झोपला. 4 भाव त्याचे आलेले आहेत, उठवतायत. अर्जुना उठ, अर्जुना उठ. का उठत नाही अर्जुना तू? उठ अर्जुना, दिवस उगवायला लागला, अरे बघ काहीतरी होईल, उठ. अर्जुन स्वस्त झोपला. हळूच अर्जुनानं डोळे उघडले आणि उघडल्यानंतर हे सगळे कडनी बसलेले आहेत, गोंधळ करायला लागलेले आहेत, अर्जुनाला सांगायला लागले आहेत. अर्जुनानं स्मित हास्य केलं. अर्जुनानं सांगितलं, प्रतिज्ञा कुणीही करू द्या, पण माझा भार माझा भार भगवान कृष्ण परमात्म्याने घेतलेला आहे. बळवंत
अंतरे सदा सर्व काळ. अर्जुन विचार करायचा सोडून दिला का? घेतला सकळ भार देवे. कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाचा सगळा भार घेतला. देव भार घेतो बर का, पण त्याच्यावर भार टाकला पाहिजे. आपण भार आपल्यावर घेतो, आपण भार देवावर घालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही देवावर भार घातला बर का, नुसतं घातला नाही, आम्ही त्याचा विचारच सोडून दिला काय होईल आणि काय होणार नाही. आपण काय करतो? भार घालत नाही, भार घालतो मग देवा कसं होईल, मग देवा काय होईल. आम्ही सगळा भार घातला, बरं आता चांगलं होईल का, आता बरं होईल का. अरे भार घातला ना, परत काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, नारायण. घातल्यावरी होईल कैवारी नारायण घालून या भार राहिलो. निश्चिंती निरविले संते विठोबाचे. अर्थात निश्चिंत परमात्म्यावर भार घातला पाहिजे. आपण काही करणारे नाहीत, आपण फक्त काय करायचं? परमात्म्यावर भार घालून सोडून द्यायचा. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनानं सगळा भार घातला, परमात्म्यानं सगळं काही पाहिलं. तुकाराम महाराजांना विचारलं आपण कोण काही करणारे नाहीत, भार घालायचा. या जगामध्ये ज्याच्यावर भार घालणार आहोत ना, तो काही सामान्य नाही. भार वाढवायचाय का भार कमी करायचाय, भार जशाच तसा ठेवायचाय का काय करायचंय. हे भार ज्याच्यावर घालतोय ना, ज्याच्यावर विसंबून आपण राहतोय ना, तो परमात्मा त्याच्या हातामध्ये आहे. बळीवंत जेने रचिले सकळ, आम्हा त्याचे बळ अंकिताचे. ह्या परमात्म्यानं सगळं रचलेलं आहे, परमात्म्याची शक्ती आहे. आपण आपल्या शक्तीनं काही करू शकत नाही. आपण परमात्म्याच्या शक्तीशिवाय, परमात्म्याच्या कृपेशिवाय काही करू शकत नाही. बोलू का? परमात्म्याच्या शक्तीशिवाय बोलू शकत नाही, परमात्म्याच्या शक्तीशिवाय श्वास घेऊ शकत नाही, परमात्म्याच्या शक्तीशिवाय चालू शकत नाही, परमात्म्याच्या शक्तीशिवाय काहीच होऊ शकत नाही. अर्थात सगळी शक्ती चालण्याची भगवंतानी गतीर भरता या श्लोकामध्ये चर्चा करत असताना ज्ञानोबारायांनी सगळं सांगितलं की एवढं सगळं आहे जयापासून सकळ महिमंडळ हे झाले शे निर्मळ. एवढं सगळं परमात्म्याच्या कृपेनं निर्माण झालं. परमात्मा सत्ताधारी आहे, परमात्मा सर्व शक्ती संपन्न आहे, परमात्मा बलशाली आहे. मग बलशाली असणाऱ्या परमात्म्याचा आश्रय करायचा, शक्ती संपन्न असणाऱ्या परमात्म्याचा आश्रय करायचा. आम्ही जर त्याचा आश्रय केला, त्याचं अंकित झालो. बळीवंत जेने रचिले सकळ, आम्हा त्याचे बळ अंकिताशी. अंकित भगवंताच्या झालो पाहिजे. आपण कुणाच्या अंकित होतो? ज्याचं कुठंच काही चालत नाही त्याच्या अंकित आपण होतो. ज्याचं कुठंच काय बघा, कुठंच काय चालत नाही, कुणीच त्याला ओळखत नाही, त्याच्या अंकित आपण असतो. आपण त्याच्या अंकित राहायचं. ज्याचा काळ ऐकू शकतो त्याच्या अंकित राहायचं. आपण त्याच्या अंकित राहायचं. जगत ज्याच्या सत्तेनं चालू शकतं त्याच्या अंकित आपण राहायचं. कुणाच्या सत्तेनं चालतं? तर परमात्म्याच्या सत्तेनं चालतं. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. हे सगळं त्याच्या सत्तेनं चालतं. सूर्याचे पाने हलेजाची सत्ता, वृक्षाच्या पाने हलेजाची सत्ता, राहिली अहमता मग कोटे. विठ्ठल विठ्ठल तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे किंवा सत्ते, असं काही प्रमाण पुढं आली. हे सगळं परमात्म्याच्या कृपेनं चालतं. म्हणून बळीवंत जेने
रचिले सकळ आम्हा त्याचे बळ अंकिताशी सकळ रचलं म्हणजे सृष्टी परमात्म्यानं निर्माण केली. बळीवंत आहे परमात्मा, शक्ती संपन्न आहे परमात्मा. आम्ही त्या परमात्म्याचे काय झालो? दास झालो बळीयाचे अंकित. आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. आम्ही ते बळीवंत झालो. म्हणून ज्याच्या अंकित आपण जातोय ना त्या परमात्म्याला अंकित गेलेल्याचा अभिमान असतो. जसं एखादा नेता आहे, नेत्याला कुणाचा अभिमान पाहिजे? कार्यकर्त्याचा अभिमान पाहिजे की नाही? पण कार्यकर्ताही तसाच झाला, नेताही तसाच झाला. दोघांनाही अभिमान उरलेला नाही. कारण कार्यकर्ता दुसऱ्या दिवशी कोणत्या नेत्याला नेता म्हणेल हे सांगता येत नाही, आणि नेता दुसऱ्या दिवशी कोणत्या कार्यकर्त्याला कार्यकर्ता म्हणेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं अंकित राहिलोच नाही आपण कुणाच्या, आणि बळीवंत कुणीच झालं नाहीये. अंकित असलं की सगळं येतं. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही परमात्म्याच्या अंकित झालो. अंकित शब्दाचा अर्थ आहे त्याच्या आश्रयाखाली आलो, त्याच्या सावलीखाली आलो, त्याच्या कृपाछत्राखाली आलो. अंकित झाल्यामुळं आम्हाला अंकिताचं काय झालं? सगळं काही प्राप्त झालं. परमात्म्याच्या कृपेनं आम्हाला सगळं काही मिळालं. परमात्म्याची कृपा असते तुम्हाला मिळण्याची, दुसरी कुणाची कृपा नसते. देवाच्या मनात आलं सगळं काही मिळतं, आणि देवानं ठरवलं सगळं काही जातं. मला छोटंसं उदाहरण सांगायचंय. नहुषो महाराज स्वर्गाधिपती झाला. परमात्म्यानं ठरवलं त्याचं स्वर्गाचं पद गेलं. भगवंतानी ठरवलं जातही, आणि भगवंतानी ठरवलं येतही. देव ठरवू शकतो तुम्हाला काय करायचं, माणसं ठरवू शकत नाहीत तुम्हाला काय करायचं, तुम्हाला कुठं ठेवायचं. देवाच्या हातात आहे. म्हणून तर सावता महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल देव ठेवील तैशे राहावे, चित्या सुद्यावे चित्या सुद्यावे ठेविले अनंते ही तुकाराम महाराज सांगतात. आणि देव ठेवील तैशे राहावे. जसं देवानं ठेवलं त्याच्यात बदल कोणी करू शकत नाही. आपल्याला तसंच राहावं लागेल. जर सावता महाराज सांगतायत देवाची इच्छा असेल तर आपण कसंही राहू शकतो. देवाची इच्छा असेल काही होऊ शकतं. हरिश्चंद्र कोण होता? राजा होता. कधी वाटलं होतं का हरिश्चंद्राला काय होईल? आपली परिस्थिती अशी निर्माण होईल. कोणती परिस्थिती कधी येईल सांगता येत नाही. म्हणून चांगली परिस्थिती आल्यावर माणसाने लय उत्मात करू नये. आपल्याकडे काही असल्यावर लय उत्मात करतात माणसं. उत्मात करू नये. परिस्थिती कधी काही होईल सांगता येत नाही. ती परिस्थिती आपल्या हातात नाही. कोणे दिवशी बैसुनी हत्तीवर, कोणे दिवशी पालकी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालत जावे. परिस्थिती आपल्या हातात नाही. कोणे दिवशी यमयती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे. परिस्थिती आपल्या हातात नाही. कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण, कोणे दिवशी कोठे साठवावे, समयाशी सादर व्हावे. परिस्थिती आपल्या हातात नाही. परिस्थिती देवाच्या हातात आहे. कारण हे सगळं जग परमात्म्यानं रचलेलं आहे. बळीवंत जेने रचिले सकळ आम्हा त्याचे बळ अंकिताशी. महाराजांना विचारलं एवढी स्थिती तुमची प्राप्त झाली आहे कोणती? पाप पुण्य लागो नेदू अंगी पाप पुण्य ही परिस्थिती तुमची निर्माण झाली. निर्भर अंतरी सदा सर्व काळ तुमचं आयुष्य झालं. घातला सकळ भार देवे तुमच्या आयुष्यात परमात्म्याने भार घेतला.
एवढं सगळं झालं, तुमची भौतिक स्थिती पाहिली, तुमची आंतरिक स्थिती पाहिली, तुमची आध्यात्मिक स्थिती तुकाराम महाराज काय झाली? महाराज म्हणतात आमची आध्यात्मिक स्थिती काय झाली सांगू का? अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे नाही दोन टेन्शन लागलं तुका म्हणे आम्ही देखतची नाही तुका म्हणे आम्ही देखतची नाही
म्हणे आम्ही देखतची नाही, तुका म्हणे आम्ही देखतची नाही, देवा विन काही दुसरे ते. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही देवाच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काही पाहतच नाही. संत पाहत असताना देव स्वरूप या स्थितीतून पाहतात. आपण पाहत असताना आपल्याकडे भेद असतो, संतांच्याकडे भेद शिल्लक राहिलेला नाही. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोने. विष्णुदासाच्याकडे भेद शिल्लक राहिलेला नाही. तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, आपल्याला माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल भेदा भेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम अमंगळ. अर्थात भेद शिल्लक राहिलेला नाही. पाहत असताना एकाच स्थितीनं पाहतात, एकाच स्वरूपानं पाहतात. तुका म्हणे आम्ही पाहतची नाही, देवा विना काही दुसरे ते. देवाच्या व्यतिरिक्त काही पाहत नाहीत. एक घोडा असतो, घोडा रस्त्याने चालल्यानंतर लग्नामध्ये ते घोडा आणतात. घोडा आणल्यानंतर त्याला असं लावलेलं असतं, काय म्हणतात त्याला, झापड. अशी झापड लावलेली असते. झापड लावल्यानंतर इकडं काही करा तिकडं काही करा, त्या घोड्याला काही घेणं देणं नसतं. ते तो काय पाहत असतो, फक्त पुढचं पाहत असतो. त्याला इकडं तिकडं काय दिसत नाही, फक्त पाहत असतो. जसं घोडा पाहत असतो तसं संत महापुरुष पाहत असताना फक्त पुढं देव आहे या स्वरूपातून पाहत असतात. सावता महाराजांनी विचारलं, पाहत असताना तुमचं स्वरूप काय होतं? तुम्ही वस्तू म्हणून पाहत होते का? तुम्ही शेती म्हणून पाहत होते का? तुम्ही माती म्हणून पाहत होते का? तुम्ही फळ म्हणून पाहत होते का? तुम्ही मूल्य मिळावं म्हणून त्या स्थितीकडे, त्या व्यवसायाकडे पाहत होते का? सावता महाराज म्हणतात आम्ही पाहत असताना देव म्हणून पाहायचं. तुका म्हणे आम्ही पाहतचे नाही, देवा विन काही दुसरे ते. आम्ही देव म्हणून पाहतो. विठ्ठल विठ्ठल कांदा मुळा भाजी. विठ्ठल विठ्ठल बस कांदा मुळा भाजी. अवघी, मला अवघी शब्दाचा अर्थ सांगायचा. अवघी विठाबाई माझी जनविजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाण. त्याचं दुसरं चरण महत्वाचं आहे. पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाई. सगळीकडे विठ्ठल आहे रखुमाई ही स्थिती. अवघे विठाबाई माझी ही स्थिती, संतांची ही स्थिती प्राप्त झालेली असते. देवा विन काही दुसरे ते. देवाच्या व्यतिरिक्त काही दिसतच नाही. आपल्याला काय दिसतं? आपल्याला देवाच्या व्यतिरिक्त सगळं दिसतं. संतांना जगाच्या व्यतिरिक्त फक्त काय दिसायचा? देव दिसायचा. दगडामध्ये देव दिसायचा, माणसांमध्ये देव दिसायचा, जीवामध्ये देव दिसायचा. नामदेव महाराजांचं प्रसिद्ध उदाहरण आहे. नामदेव महाराजांना कुत्र नाही दिसलं हो. नामदेव महाराजांना त्या कुत्र्याच्या स्वरूपात काय दिसला? देव दिसला. कुत्र पोळी घेऊन पळालं. नामदेव महाराज पोळी घेऊन पळाल्यानंतर नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन पळाले. जर आपण तिथं असतो तर तुपाची वाटी घेऊन पळाले नसतो, एक दगड घेऊन कुत्र्याच्या मागे पळाले असतो. देवा विन काय दुसरे ते. अर्थात संत देवाच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काही पाहत नाहीत. ही संतांची स्थिती प्राप्त झालेली आहे. मग तुकोबाऱ्यांची स्थिती असू द्या, महापुरुषांची स्थिती असू द्या. या गावामध्ये गंगा भारती महाराज होऊन गेले. बाबांनी परमात्म्याची स्थिती पाहिली. जे महापुरुष असतात ना, जे धर्माचे प्रचारक असतात ना, त्यांना फक्त धर्म दिसतो, त्यांना फक्त देव दिसतो, त्यांना फक्त देश दिसतो. देव देश धर्म याच्या व्यतिरिक्त दिसत नाही. देवाविन काही दुसरे ते. म्हणून धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी, संस्कृतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी, देवाची मूर्ती अंतकरणामध्ये रुजवण्यासाठी, भक्ती अंतकरणामध्ये रुजवण्यासाठी बाबांचा अवतार आपल्या गावात काय झाला. संत, ग्रंथ आणि देश याचं रक्षण केलं पाहिजे. म्हणून आपली जबाबदारी आहे. आपण कशाचं रक्षण केलं पाहिजे? धर्माचं रक्षण केलं पाहिजे.
आपली जबाबदारी आहे आपण संतांचं रक्षण केलं पाहिजे. आपली जबाबदारी आहे ग्रंथांचं रक्षण आपण केलं पाहिजे. संस्कृतीचं रक्षण केलं पाहिजे. देश धर्म ग्रंथ एवढं सगळं जर टिकलं तर संस्कृती टिकत असते. संस्कृती टिकवण्याचं काम संतांनी फार मोठं केलं. मग तुकोबरायांपासून ते आजपर्यंत, ज्ञानोबरायांपासून ते आजपर्यंत हे सगळ्या संतांनी केलेलं काम आहे. म्हणून धर्म स्थापना करण्यासाठी संतांनी खूप मोठं काम केलं. तुकोबाऱ्यांनी केलं, ज्ञानोबाऱ्यांनी केलं. भागवत धर्म वाढावा म्हणून काम केलं. वारकरी पंथ वाढावा म्हणून काम केलं. म्हणून वारकरी पंथ वाढवण्यासाठी जी लोक काम करतात ना, धर्म वाढवण्यासाठी काम करतात, त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. कारण परकीय धर्म आपल्याकडे येतो आहे. धर्माचं धर्मांतरण आपल्याकडे होतं आहे. आपण दुसरीकडे जायचं, आपले देव फेकून द्यायचे, आपले संत फेकून द्यायचे, आपले ग्रंथ फेकून द्यायचे. नको तो माणूस आपण आणायचा, त्याची पूजा करायची. 2 खिळे ठोकून मेलेला माणूस, 2 खिळे ठोकून मारलेला माणूस, खिळे ठोकून मेलेला माणूस फक्त त्यानं 2 खिळे सहन केले. खिळे ठोकून मारलेला माणूस जर आपल्याकडे देव होत असेल तर इथं जगद्गुरु तुकाराम महाराज खिळे ठोकून मारले गेले नाहीत, तर जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी परमात्मा येऊन सदेह वैकुंठाला गेले. हाती धरोनिया देवे नेला तुका, येते नाही लोका पराश्रम. किंवा निळोबराय म्हणतात, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले. बघा, निळा म्हणे सकळ संता तोषविले. हा तोषविले शब्द लय आरतीतला निळोबाऱ्यांचा महत्वाचा आहे. निळोबाऱ्या म्हणतात, सगळ्या संतांना काय केलं तुकाराम महाराजांनी? संतुष्ट केलं वैकुंठाला जाऊन. जे सदेह वैकुंठाला जातायत तुकाराम महाराज, त्यांच्यासाठी देव येतोय. ज्यांच्या समाधीसाठी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा येतोय, ज्यांची समाधी द्यायला आरणमध्ये पांडुरंग सावता महाराजांच्याकडे येतोय, माळ्या सावत्यास खुरपू लागे, अशी महती असणारे संत आपल्याला महत्वाचे आहेत. अशा संतांचा विचार सांगणारी लोक महत्वाचे आहेत. म्हणून धर्म प्रचारकांना बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र चालू आहे. कुणाला? धर्म प्रचारकांना. बघा, तो एखादा पादरी येतो, त्या पादरीला कुणी बदनाम केलेला एखादा व्हिडिओ ऐकला का तुम्ही? तो येतो आणि सांगतो आमचा धर्म श्रेष्ठ आहे, आमचा ग्रंथ श्रेष्ठ आहे, तुम्ही याची पूजा करा, तुमचा रोग जाईल, तुमचं सगळं निघून जाईल. हे सांगणारा कधी बदनाम झालाय काय? पण वारकरी पंथ सांगणारा, वारकरी धर्म सांगणारा, हिंदू धर्म सांगणारा, त्याच्यावर हे सगळी लोक येतात आणि हे असे आहेत, हे तसे आहेत सांगतात. म्हणून सगळ्यात मोठी आपली जबाबदारी आहे, आपल्या धर्माच्या प्रचारकांना काय करायचं? आपल्याला जपायचंय. आपल्या वारकरी धर्माचा प्रचार करतात, हिंदू धर्माचा प्रचार करतात, ज्ञानोबा तुकोबांचा प्रचार करतात ना, यांशी प्रचारक जपली तरच धर्म टिकेल. धर्माचा प्रचार करणारी ही मंडळी आहेत, या सगळ्यांना आपण जपलं पाहिजे. कारण किती वर्ष झालं धर्माचा प्रचार ज्ञानोबरायांपासून ते आज. द्वारे सोन्याचा पिंपळ, ज्याच्या द्वारात सोन्याचा पिंपळ आहे, ज्याचा कळस सोन्याचा आहे, ते आहेत ज्ञानेश्वर महाराज. असे ज्ञानेश्वर महाराजांना 750 वर्ष होत आहेत, जगद्गुरु तुकाराम महाराजांना 400 वर्ष होत आहेत, आणि संत शिरोमणी सावता महाराजांना 700 किती वर्ष झाली जन्माला येऊन? ज्ञानेश्वर महाराजांना माहिती आहे 750 वर्ष झाली, पण सावता महाराजांना जन्माला येऊन किती वर्ष झाली? आता महाराजांना माहिती आहे, गाडेकर महाराजांना, वैभव महाराजांना देखील माहिती असेल, बाबा तुम्हालाही माहिती असेल, सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांना जन्माला येऊन 750 वर्ष झाली. सावता महाराजांना जन्माला येऊन 775 वर्ष झाली. 775वा सावता महाराजांचा जन्मोत्सव साजरा आपण करतो आहोत. हा करत असताना वारकरी संप्रदायाचं भूषण गुरुवर्य हरिभक्तीपरायण माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वामध्ये श्री क्षेत्र भंडारा डोंगर देहू जगद्गुरु तुकाराम महाराजांची साधनाभूमी, इथं 5 संतांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे. त्यात तुकाराम महाराज, त्यात ज्ञानेश्वर महाराज, त्यात संत जनाबाई महाराज, रामा जनार्दन स्वामी आणि संत सावता महाराज यांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी महाराजांच्या उत्सव पादुका आपल्याला बनवायच्या आहेत. ते काम आदरणीय हरिभक्तीपरायण महाराजांचे 19व्या पिढीतील वंशज सावता महाराज वसेकर यांनी हाती घेतलेला आहे. सध्या सोन्याचा भाव विचारायचा असेल तर आपल्याला नाही विचारायचा, ह्या महिला मंडळींना विचारायचा. रोजचा भाव माहिती असतो सोन्याचा किती झाला? 1.25 लाख झाला. चांदीचा किती झाला?
2,53,000 रुपये, बरोबर. आजचा 2,53,000 रुपये चांदीचा भाव झाला. एवढं गगनाला भिडलेलं चांदी असेल, सोनं असेल, भाविकांनी या ठिकाणी महाराजांच्या चरणी समर्पित करत आहेत. संत शिरोमणी सावता महाराजांचा जन्मोत्सव या महाराष्ट्रात आपण साजरा करतो आहोत. त्याच्यासाठी त्या पादुका बनवण्याचं काम चालू आहे. आपण मदत करावी. आणि तीर्थक्षेत्र आरण हे संत शिरोमणी सावता महाराजांचं जन्मस्थान आहे. जिथं सावता महाराजांनी समाधी घेतली, जिथं कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हे झालं, जिथं माळ्या सावत्या असं खुरपू लागे हे झालं, जिथं साठविला दाता त्रिलोक्याचा हे झालं, जिथं जन्मला निदान सावता तो हे झालं, जिथं वंश उद्धरीला माळ्याचा हे झालं. असे तीर्थक्षेत्र आरण तिथं अ वर्ग महाराष्ट्र सरकारनं आरणला दिलेला आहे. आणि 150 कोटीचा निधी देखील सरकारनं तीर्थक्षेत्र आरणसाठी दिलेला आहे. सरकार देशासाठी कटिबद्ध आहे. सरकार धर्मासाठी कटिबद्ध आहे. आणि सरकार संतांच्यासाठी काय आहे, कटिबद्ध आहे. आमची धर्मस्थळं, आमची प्रार्थना स्थळं काय झाली पाहिजेत, चांगली झाली पाहिजे. मग ते मासाहेब जिजाऊचं शिंदखेड राजा असेल, ती चांगलं झालं पाहिजे. तीर्थक्षेत्र पैठण असेल ते धर्मपीठ चांगलं झालं पाहिजे. श्री क्षेत्र देहू असेल ते चांगलं झालं पाहिजे. श्री क्षेत्र पंढरपूर, अशा सगळ्या संतांचे तीर्थक्षेत्र डेव्हलप होत असताना तीर्थक्षेत्र आरणला गेल्या वर्षी सरकारनं 150 कोटी रुपये देऊन सावता महाराजांचा गौरव केला. त्याबद्दल मी या ठिकाणी आपल्याला माहिती देऊ इच्छितोय. म्हणून सावता महाराजांच्या 775व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आदरणीय हरिभक्ती पारायण महाराजांचे 19व्या पिढीतील वंशज परमपूज्य गुरुवर्य श्री महंत सावता महाराज वसेकर आपल्या सदिच्छा भेटीसाठी आणि आपल्या दर्शनासाठी या गावामध्ये, या तरुणांच्या नेतृत्वामध्ये हा उत्सव साजरा होतो आहे, कार्यक्रम साजरा होतो आहे. गावाचं वैभव काय असतं मी 3 गोष्टीत जाता जाता सांगून जाईल. ज्या गावात शेती चांगली आहे गावाचं वैभव, ज्या गावामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे गावाचं वैभव, आणि ज्या गावामध्ये आध्यात्मिकतेचं प्रमाण जास्त आहे ते गावाचं वैभव असतं. आणि गावामध्ये आल्यानंतर गाव ओळखलं जातं कशानं, तर गाव मंदिरानं ओळखलं जातं. मंदिर चांगले असले तर गावाची ओळख आहे. आपण काय पाकिस्तानात राहत नाही गाव मशिदीनं ओळखायला जायला. आपलं गाव कशानं ओळखलं पाहिजे, मंदिरानं. आणि मंदिराच्या कळसानं ओळखलं गेलं पाहिजे. आणि ते गाव आज आपलं या ठिकाणी ओळखलं जातंय. मंदिराचं कामही चालू आहेत. सावता महाराजांचं मंदिर या गावामध्ये नाही आहे. मंदिर तेवढं विनंती आहे, आपण महाराजांचं मंदिर या ठिकाणी काय करावं, उभं करावं, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. गावाचं वैभव, त्या गावात ती तरुण पोरं बिघडलेली असतात. हरिपाठ ऐकल्यानंतर टाळ ऐकायला जातो, मृदुंग ऐकायला जातो. किती सुंदर मृदुंग महाराजांनी वाजवला बरं. एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा. किती सुंदर वाजवला. दुसरीकडे नाचायची गरज नाही जायची. बिघडलेली तरुण पिढी असेल तर तिनं भक्ती पंथामध्ये यावं, हरिनामामध्ये यावं, वारकरी संप्रदायामध्ये यावं. जो डीजेच्या तालावर आनंद नाही तो आनंद मृदुंगाच्या तालावर आपल्याला घेता येतो. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. आणि ते वैभव आपल्याला जपत असताना, याची प्रतिष्ठा करत असताना हे सगळं मंदिरामधून घडत असतं. हरिपाठ, गावातले काही महिला येत असतात. एवढं म्हणलं तरी पुष्कळ झाले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि बस एवढं म्हणलं की काय होतं, पुण्याची गणना कोण करी. एवढं तरी ऐकावं. तरुण पिढीनं बर्बाद होऊ नये, व्यसनाधीन होऊ नये, कुणाच्याही नादी लागू नये. आपला प्रपंच, आपला संसार, आपला देश, आपला धर्म, आपले संत, आपले ग्रंथ आणि आपले आई वडील यांची सेवा करावी, हीच सदिच्छा आणि सद्भावना जगद्गुरु श्री तुकोबार यांच्या चरणी करत असताना, माऊली महावैष्णव ज्ञानोबार यांच्या चरणी करत असताना श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग घेतला. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी, लागोने दुआंगे पाप पुण्य निर्भर अंतरी सदा सर्व काळ, घेतला सकळ भार देवे बळीवंत जेने रचिले सकळ, आम्हा त्याचे बळ अंकिताचे तुका म्हणे आम्ही देखतची नाही, देवा विन काही दुसरे ते. महाराजांचा अभंग आजच्या सेवेकरता घेतला. या सगळ्या बांधवांचा आणि सगळ्या भाविकांची सद्भावना होती या ठिकाणी यावं. सुंदर आनंद वाटला. तुकाराम महाराजांची छान प्रमाणं ऐकायला मिळाली. कीर्तनात प्रमाणं ऐकायला मिळत नाही ती, व कीर्तनात गोष्टी ऐकायला मिळतात, हे नवल वाटतं मला. कीर्तनात नको ते ऐकायला मिळतं. तुकोबाऱ्यात ज्ञानोबाऱ्यांचे शब्द ऐकायला मिळाले पाहिजेत.
संतांचे ग्रंथांचे शब्द ऐकायला मिळाले पाहिजेत. नको तर पांचळ गोष्टी कुठेही टी व्हीला लागतात, ते ऐकण्यासाठी काय आहे, मनोरंजनासाठी टेलिव्हिजन आपल्याकडे आहे. ज्याला मनोरंजन म्हणून कीर्तनाला यायचंय त्यांनी 100-200 चॅनल टीव्हीवर दिले. किती 200-200 400 चॅनल आहेत. आपल्याला माहित पण नाही टीव्हीला चॅनल किती असतात रे. कोण आहे का टीव्हीला चॅनल? 1000-2000 किती आकडा असतो, एवढा मोठे सगळे चॅनल आहेत. आपल्याला जर टाइमपास म्हणून आयुष्य जगायचं असेल, आपल्याला जर काही करायचं असेल तर कोणताही चॅनल लावा, तिथं आपल्याला ते पाहायला मिळतं. त्याच्यासाठी आमची गरज भासत नाही. आमची गरज फक्त संत ग्रंथ सांगण्याची भासते. आम्ही तेच सांगितलं पाहिजे. भारी वाटलं मला. सुंदर अशी तुकाराम महाराजांची प्रमाण ऐकायला मिळाली, सुंदर असा मृदुंग. आणि आपण श्रोते सज्जन मायबाप कुठंही गोष्ट नसताना देखील ऐकून घेतलं, हे मला जरा नवल वाटलं. एक बी गोष्ट नाही, सासूचं काय चाललंय, सुनेचं काय चाललंय, आई बापाचं काय चाललंय, ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, तरी देखील आपण ऐकून घेतलं. त्याबद्दल समस्त मातृवर्गाच्या चरणी साष्टांग दंडवत आणि नमस्कार करून माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना कथाकार हरिभक्तीपरायण वैभव महाराज आणि आदरणीय बाबा आणि महाराजांचे 19वे वंशज सावता महाराज या महापुरुषांच्या चरणी सेवा समर्पित करून वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय